दख्खनचा वारा, हट्टी मरहट्ट्यांच्या हृदयी गाभारा. गोदा कृष्णा गाती गंधाकित गाथा, मंगल मंदिर सुंदर सह्याद्री माथा. कळस तुझा सोन्याचा गिरी कळसूबाई, सिंहासन 27 गडकोटावरती, पायतळी पाय घडी नौकाळी धरती. कांगारे पळसाच्या चौऱ्या तुझ भवती, भरलेल्या कणसांच्या पलित्यांच्या ज्योती. जळते संकट समयी समशेरच समयी, तुझिया पूजेसाठी मेघांची फेरी, अभिषेका हस्तांच्या धारांची झारी. रविचंद्राच्या झांजा वाजती अवकाशी, माय भवानी दर्शन दे हृदयाकाशी. मोक्षाचा वरवर दे विश्वाला देई, नमस्कार, सुस्वागतम. बाहेर वर्षा ऋतूचा उत्सव चालू असताना आपण सगळेजण आज इथे वसंतोत्सव साजरा करायला आलेले आहात. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद आणि सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. वसंत बापट म्हणजे मराठी साहित्यातील एक रंगबिरंगी वसंत ऋतू आणि त्याच ऋतूचा हा उत्सव वसंतोत्सव 100. राष्ट्रसेवा दल, स्मितालय आणि साने गुरुजी आरोग्य मंदिर आयोजित कविवर्य बापटांच्या प्रेमापोटी केलेला हा उत्सव वसंतोत्सव 100. एखादं चतुरस्त्र व्यक्तिमत्व जन्म घेतं, त्या घटनेला 100 वर्ष होतात. ती व्यक्ती शरीररूपाने आज नाही, पण तिची गाणी, कविता, गद्य आणि विचार अजूनही तसेच तेजाने तळपत आहेत. त्याचाच हा उत्सव वसंतोत्सव 100. नमस्कार, मी डॉक्टर मृण्मयी भजक. या कार्यक्रमामध्ये सर्व रसिकांचं, सुहृदांचं, बापट प्रेमींचं स्वागत करते आणि सर्व जुन्या नव्या पिढीतील जाणकारांना नमस्कार करते. पंचवीस जुलै 1922 कविवर्य बापटांचा जन्म आणि आज आपण आहोत जुलै 2022 मध्ये. काय काय बदललं नाहीये या 100 वर्षात. देशाला स्वातंत्र्य मिळालं, नवीन सहस्त्रकाल, जागतिकीकरण झालं, जग वेगवान झालं, राजकारण बदललं, समाजकारण बदललं, माणसांच्या आचार विचारांमध्ये मोठे फरक दिसायला लागले, माणसाच्या दिसण्यामध्ये देखील फरक दिसायला लागले.
नऊवारीतून जीन्सवर आपण आलो, हातामध्ये बोरू पकडलेला असतो आणि आज आपण कीबोर्डवर आपली बोटं फिरवायला लागलेलो आहोत. तासन तास विचार करून लिहिलेलं प्रेमपत्र आणि आज चुटकीसरशी केलेलं टेक्स्ट, असे अगणित बदल झाले. पण तरीही 100 वर्षांपूर्वी जन्मलेल्या एका कलावंताविषयी आम्हा सर्व कलाकारांना काहीतरी सांगावंसं वाटतंय. त्यांच्या ज्या साहित्य कृती आहेत त्याचं सादरीकरण करावंसं वाटतंय आणि तुम्हा सगळ्यांना त्यांच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा द्यावासा वाटतोय आणि पुन्हा एकदा ह्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना त्यांच्याशी जोडलं जावंसं वाटतंय. मला वाटतं कविवर्य वसंत बापट यांचं मोठेपण यातच आहे. कारण अलौकिकांना शतकांची कुंपणं अडवत नाहीत, काळाच्या ओघात ते वाहून जात नाहीत आणि विस्मृतींचा शापही त्यांना लाभत नाही. असंच एक अलौकिक आणि ओजस्वी व्यक्तिमत्व म्हणजे वसंत बापट. खरं तर त्यांचं कलाक्षेत्रातलं काम इतकं विपुल आहे की 2-2.5 तासांच्या कार्यक्रमासाठी त्यातलं काय घ्यावं आणि नाईलाजाने काय सोडावं अशी त्रेधा तिरपीट होणं खरं तर स्वाभाविकच होतं. त्यातल्याच काही निवडक कविता, निवडक गाणी, निवडक मौक्तिकं वेचून आपणा सर्वांसमोर विनम्रपणे सादर करीत आहोत. आता सुरुवात कुठून करायची, कारण तो तर मोठा महासागर आहे. आपल्या सगळ्यांची सुरुवात कुठून बरं झाली? बालपणापासून. आणि म्हणूनच बालपणापासून आपण या कार्यक्रमाची देखील सुरुवात करूया. श्यामची आई चित्रपटातलं हे गाणं आपण कितीही मोठे झालो तरी ते गाणं वाजलं की आपण त्या शाळेतल्या बाकावर जाऊन बसतो. आपण ओळखलंच असेल. सुरुवात करूया या गाण्यानी. मोठ्या मिशा डोळे एवढे एवढे लाल, गणपतीचा पत्ता नाही खप्पड दोन्ही गाल, गणपतीचा पत्ता नाही खप्पड दोन्ही गाल. शाळेमधल्या पोरांना हो वाटे दुसरा यम, छम 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 छम. अरे छडी लागे छम छम, विद्या येई घम घम, छम 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 छम. तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी भिंती झाल्या घाण, तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी भिंती झाल्या घाण. पच्चा पच्चा शिव्या देई खाता खाता पान, पच्चा पच्चा शिव्या देई खाता खाता पान. मोऱ्या मूर्खा गोप्या गध्या, मोऱ्या मूर्खा गोप्या गध्या देते सर्व दम, छम 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 छम. आई ग छड्डी लागे छम छम, विद्या येई घम घम, छम 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 छम. तोंडे फिरवा पुस्ती गिरवा बघू नका कोणी, तोंडे फिरवा पुस्ती गिरवा बघू नका कोणी. हसू नका रडू नका बोलू नका कोणी, हसू नका रडू नका बोलू नका कोणी. मना सारे कदम ओ नमासी धम, ओ नमासी धम, ओ नमासी धम. छम 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 छम. अरे छड्डी लागे छम छम, विद्या येई घम घम, छम 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 छम. वा वा वा. लहानपणी शाळेत असताना अतिशय
खोडकर आणि व्रात्य असलेले वसंत बापट त्यांनी हे गाणं लिहिलं. पण खरं तर त्यावेळी त्यांच्या शिक्षकांनाही प्रश्न पडायचा की ह्यांना शिक्षा तरी काय करायची ह्या हुशार आणि चुणचुणीत मुलाला. मंगेश पाडगावकर त्यांच्याबद्दल लिहितात, वसंत बापट म्हणजे एखाद्या लहान मुलाच्या उत्साहाने जीवनावर प्रेम करणारा. आणि म्हणूनच कदाचित लहान मुलांचं मन वसंत बापट यांना अगदी आरशासारखं वाचता येत असावं. त्यातूनच गरगरगिरीतकी, अबडक तबडक, चंगा मंगा अशा बालकविता संग्रहांची निर्मिती झाली. बापटच ते जेव्हा लहान मुलांच्या भूमिकेत जातात तेव्हा काहीही करू शकतात. अगदी देवालाही प्रश्न विचारू शकतात थेट. देवानारायणा, देवानारायणा तुमच्या मोजू कामी चुका, देवानारायणा तुमच्या मोजू कामी चुका, मी लहान म्हणून तुम्ही चिडू मात्र नका. देवानारायणा, देवानारायणा गुलाबाची नाजूक फुलं टिकाऊ का नाहीत, गुलाबाची नाजूक फुलं टिकाऊ का नाहीत, आणि रंगीत फुलात वास घालणं विसरलात ना गाईत. देवानारायणा, हापूस आंब्यात विनाकारण केवढी मोठी कोय. आपल्यालाही वाटतं ना असं. अहो, हापूस आंब्यात विनाकारण केवढी मोठी कोय आणि एका कलिंगडात 1000 बिया होय. देवानारायणा, जर्दाळूच्या बदामावर कशासाठी साल, आणि अक्रोडाला कवच म्हणजे फुक्कट आमचे हाल. देवानारायणा, देवानारायणा आता निदान पुढच्या वेळी ठीक करा सगळे. देवानारायणा आता निदान पुढच्या वेळी ठीक करा सगळे. कावळे थोडे गोरे करा, कावळे थोडे गोरे करा आणि रंगीत करा बगळे. देवानारायणा तुमच्या मोजू कामी चुका, मी लहान म्हणून तुम्ही चिडू मात्र नका. देवानारायणा, मी अगदी छोटी असताना वसंत काकांनी ही जी मी कविता वाचणार आहे ती माझ्यावर लिहिली. त्याच्या आधी त्याची छोटीशी बॅकग्राऊंड देते. माझा वाढदिवस 24 सप्टेंबर आणि वाढदिवस यायच्या 2-3 दिवस आधीपासून वसंत काका मला चिडवायचे. 24 सप्टेंबर को हमारी शादी होने वाली है. आणि मला जाम राग यायचा. अरे तू केवढा मोठा आहेस, मी केवढीशी आहे, आपलं कसं लग्न होईल. आणि त्याच्यावरच ही कविता लिहिली गेली आहे. इटुक्क इवली भिंगर भावली बुब्बुळ बिजली काळी भोर, चिटुक्क चिमणी चुटुक्क जिवणी खळकन हासू फुटे बिलोर, परकर चोळी मधली पोर, परकर चोळी मधली पोर, झरकन झाली फुलट पोर, नाचण नजरी सुळसुळ पदरी छळछळ छळते छिंट छिचोर, इटुक्क इवली भिंगर भावली बुब्बळ बिजली काळी भोर, डुलत होते कालच डूल, आज भुलाभाई घालती भूल, गरगर गिरकी अदमोर मुरकी मुद्दाम उद्दाम कुर्रे खोर, इटुक्क इवली भिंगर भावली बुब्बळ बिजली काळी भोर. अग्गो बाय हे घडी घडी, तुम्ही केवढे आणि मी केवढी, जा तर पळमग तिरपीट तगमग करून जाते वर शिरजोर, इटुक्क इवली भिंगर भावली बुब्बळ बिजली काळी भोर. अजून तर आहेत मोराचे पाय, अजून तर आहेत मोराचे पाय, उगाच आपलं चालायचं ठाय, कळत काय नाही तेवढ्यात हाय हाय, उद्यात लावील गळ्याला दोर, इटुक्क इवली भिंगर भावली बुब्बळ बिजली काळी भोर. वा वा. आता बालपणातून थोडंसं पुढे जाऊया. 1942 साल उजाडलं म्हणजे त्यावेळी बापट 20 वर्षांचे होते. तरुण सळसळतं रक्त, तेजस्वी, बुद्धिमान आणि तितकेच धाडसी. ते स्वातंत्र्य लढ्यात न उतरते तरच नवल. भूमिगत राहून भारतभूमीची सेवा करणाऱ्या जवानांपैकी ते एक होते. त्यातही त्यांनी जो विभाग निवडला तो अतिशय साहसी असा डिस्ट्रक्शन स्क्वॉड. त्यांनी स्वतः स्वातंत्र्य सेनानी म्हणून काम केलंच, पण सर्वसामान्य जनतेच्या मनात देशप्रेमाची जाज्वल्य मशाल तेवती ठेवण्याचं काम केलं त्यांच्या पोवाड्यांनी आणि गाण्यांनी. ब्रिटिशांच्या काळात
इंग्रज सरकारने अनेक कवींच्या कविता जप्त केल्या होत्या. त्या सगळ्या कवींचं एक राष्ट्रकुल होतं आणि बापट सर त्यात मराठीचे सरदार होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना ऐकूया कविवर्य वसंत बापट यांनी लिहिलेला पोवाडा आणि स्वातंत्र्याचा जयघोष करणारी गीतं. ऑगस्ट 1947 भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिलेला दिवस आणि याच दिवशी इंग्रजांच्या जोखडातून भारतवर्ष मुक्त झाला. ऐका स्वतंत्र भारताचा पोवाडा. स्वातंत्र्य सूर्य उगवला अहो पूर्वेला हिंद देशाला सोन्याचा दिवस आज आला. सोन्याचा दिवस आज आला, सोन्याचा दिवस आज आला. पारतंत्र्याचा काळ गेला, पारतंत्र्याचा काळ गेला. शाहिरा जो मनवा धडला, शाहिरा जो मनवा धरला, शाहिरा जो मनवा धरला. 57च्या मृतवीरांना, 57च्या मृतवीराला, 57च्या मृतवीराला. 57च्या मृतवीरांना नाना पेशवे तात्या टोप्यांना शूर बहादर लक्ष्मीबाईंना दादाभाईंना लोकमान्यांना वासुदेव बळवंत फडक्यांना. वासुदेव बळवंत फडक्यांना, वासुदेव बळवंत फडक्यांना. वासुदेव बळवंत फडक्यांना दादाभाईंना लोकमान्यांना कर्वे कानेरे चाफेकरांना खुदीराम अन मदन धिंगरांना भगतसिंग राजगुरु दत्ताना. भगतसिंग राजगुरु दत्ताना, भगतसिंग राजगुरु दत्ताना. मल्लप्पा कुर्बान सारडाना जतींद्रदास आणि बाबू गेनूना क्रांतिकारक क्रांतीवीरांना 42च्या बहादरांना. 42च्या बहादराला, 42च्या बहादराला. सहस्र सत्याग्रही वीरांना आझाद लढवय्यांना नौकादलातील नागवीरांना चला सांगूया याच बोलना. चला सांगूया याच बोलना, चला सांगूया याच बोलना. सलाम मालिक सलाम, सलाम मालिक सलाम. शाहिराचा लवणी प्रणाम, शाहिराचा लवणी प्रणाम, शाहिराचा लवणी प्रणाम. सलाम मालिक सलाम, सलाम मालिक सलाम. आपण नाही आज गुलाम, आपण नाही आज गुलाम, आपण नाही आज गुलाम. पुण्याई फळाला आली, शृंखला तुटली, माय भू आपली त्यागानं तुमच्या मुक्त झाले. त्यागानं तुमच्या मुक्त झाली, त्यागानं तुमच्या मुक्त झाली. सोन्याची संधी अमाले अंजली तुम्हा अर्पेले. अंजली तुम्हा अर्पिली, अंजली तुम्हा अर्पिली. स्वातंत्र्य आज लाभले जाहले भले पाहिजे राखले राखया यत्न लागतील फार. राखया यत्न लागतील फार. त्यागाविन नाही हाती राहणार दुबळ्याला दैव नाही मिळणार. दुबळ्याला दैव नाही मिळणार जी, दुबळ्याला दैव नाही मिळणार जी.
आपसात करून या झगडे. सध्या आपल्या देशाची परिस्थिती काय चालली आहे ही काय सांगण्याची गरज नाही. आपसात करून या झगडे देश हा पुढे गुलामीत पडे. दुईने सारे नष्ट होणार, धुळीने सारे नष्ट होणार, धुळीने सारे नष्ट होणार. ऐक्याचा राष्ट्र लागी आधार, ऐक्याचा राष्ट्र लागी आधार. हाच इतिहास बोध देणार जे, हाच इतिहास बोध, हाच इतिहास बोध देणार जे. और विनंती ही की आपसत एकी कमात नेकी असावी, असावी हो असावी, नेकी असावी. और आपसात भांडण आणि परक्याला अंगण, आपसात भांडणांनी परक्याला अंगण. प्रवृत्ती असली नसावी, नसावी हो नसावी, नसावी हो नसावी, नसावी हो नसावी. प्रवृत्ती असली नसावी. सर्वांना कपडा भाकर तुकडा अशीच इच्छा असावी, असावी हो असावी, अशीच इच्छा असावी, असावी हो. असावी, अशीच इच्छा असावी. अरे काळा तो बाजार आणि देशाचा आजार, अरे काळा तो बाजार देशाचा आजार. त्याचीच चलती नसावी, नसावी हो नसावी, त्याचीच चलती नसावी, नसावी हो नसावी, त्याचीच चलती नसावी. सर्वांना रक्षण सर्वांना शिक्षण, बरं का, सर्वांना रक्षण सर्वांना शिक्षण अशी व्यवस्था असावी, असावी हो असावी, अशी व्यवस्था असावी, असावी हो असावी, अशी व्यवस्था असावी. अरे घरात येऊ नका आणि आम्हाला शिवू नका, घरात येऊ नका आम्हाला शिवू नका. शिवा शिव असली नसावी, नसावी हो नसावी, शिवाशिवी असली नसावी, नसावी हो नसावी, शिवाशिवी असली नसावी. म्हणून शाहीर शेवटी काय सांगतायत, प्रेमात राहू, बरं का, प्रेमात राहू भाऊ भाऊ होऊ अशीच वृत्ती असावी, असावी हो असावी, अशीच वृत्ती असावी, असावी हो असावी, अशीच वृत्ती असावी. अरे एकाला भाकर आणि दुसऱ्याला ठोकर, अरे एकाला भाकर दुसऱ्याला ठोकर. नसाव करणी नसावी, नसावी हो नसावी, नसावी हो नसावी, नसावी हो नसावी, अशीच वृत्ती नसावी, नसावी, नसाव करणी नसावी. घामाविना नाही कुणा दाम, घामाविना नाही कुणा दाम. सर्वांना काम योग्य आराम. याला स्वातंत्र्य पूर्ण म्हणतात, याला स्वातंत्र्य पूर्ण म्हणतात, याला स्वातंत्र्य पूर्ण म्हणतात. राखण आहे हो तुमच्या हातात, राखण आहे हो तुमच्या हातात. विचारा राहू धाव चित्तात जे, विचारा राहू राव चित्तात जी, विचारा राहू राव चित्तात जी. स्वातंत्र्य सूर्य उगवला, स्वातंत्र्य सूर्य उगवला अहो पूर्वेला हिंद देशाला. सोन्याचा दिवस आज आला, सोन्याचा दिवस आज आला, सोन्याचा दिवस आज आला. पारतंत्र्याचा काळ गेला, पारतंत्र्याचा काळ गेला. शाहिरा जो मनवा घडला जे, शाहिरा जो मनवा चढला जी, शाहिरा जो मनवा चढला जे. स्वतंत्र भारताचा, जय असो, स्वतंत्र भारताचा. जय असो.
ध्वज डोले ध्वज उंच तिरंगा डोले ध्वज डोले ध्वज डोले तो रविचंद्राशी बोले ध्वज डोले ध्वज उंच तिरंगा डोले लढता लढता पडले कुणी लढता लढता पडले कुणी फासावरती चढले कुणी फासावरती चढले यश त्यांचे गगना भिडले गगना भिडले यश त्यांचे गगना भिडले गगना भिडले डोळे करिता मोरे ध्वज उंच तिरंगा डोले स्वातंत्र्य बंधुता समता स्वातंत्र्य बंधुता समता शांतता अहिंसा ममता शांतता अहिंसा ममता यांच्यास्तव हिंदी जनता यांच्यास्तव हिंदी जनता ध्वज भुज दंडावर तोले ध्वज उंच तिरंगा डोले रे ध्वज डोले रे ध्वज डोले तो रविचंद्राशी बोले ध्वज डोले रे ध्वज डोले रे ध्वज डोले रे उधळित शतकिरणा उजळित जनहृदया नभात आला रे प्रभात रवी उदया तिमिराची रजनी गेली रे गेली लया उधळित शतकिरणा हा हा तरकती चंचल जललहरी गटली सजली वसुंधरा मधुमय मंगल स्वरलहरी चढल्या भिडल्या दिगंतरा दिन दिन दिना दिन दिन दिना दुदुमीच्या नादा संगे अंबराच्या मंदिरात मंत्र वाजे सनई जय जय बोला कोटी कोटी कंठानी भारताच्या भविष्याच्या पहाटेच्या समयी संपली ही शर्वरी हे हारवी या अंबरी हे संपली उधळित शतकिरणा हा हा चल करी वंदन नवयुवका गगनी विलसे नवार तुझसी न बंधन कथिपथिका दिसली तुझला दिशालवी दिड दारा प्राण आता झटकारती कारुण्याच्या सामर्थ्याला कारुण्याची साथ दे या भूमीला आकाशाचे आशीर्वाद लाभावे
पौरुषाला विक्रमाचे वैभवाचे हात दे. प्रार्थना ही कामना ही भावना ही अर्चना प्रार्थना भावना उधळीत शतकिरणा उजळीत जनहृदया नभात आला रे प्रभात रवी उदया तिमिराची रजनी गेली रे गेली लया उधळीत शतकिरणा हा हा. कविवर्य वसंत बापट यांची जन्मशताब्दी साजरी करत असताना राष्ट्र सेवा दलाच्या आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींची आपण जन्मशताब्दी साजरी करतोय. त्यामध्ये गप्र प्रधान सर, यदुनाथ थत्ते, नाना डेंगळे यांची नावं घेता येतील. आणि सेवा दलातील आणखी एक आदरणीय व्यक्तिमत्व, त्यांचीही 100री सध्या सुरू आहे आणि ते आज ह्या कार्यक्रमाला हजर आहेत. ते म्हणजे आदरणीय दत्ता गांधी सर. या स्वातंत्र्याच्या पोवाड्यांनी, गाण्यांनी एक उज्ज्वल दैदिप्यमान भारताचं स्वप्न जनमानसाच्या डोळ्यात अवतरलं. स्वातंत्र्यही मिळालं, पण देश स्वतंत्र झाल्यानंतर या स्वप्नांचं काय झालं? परिस्थिती जेवढी सकारात्मक वाटत होती तेवढी खरंच राहिली का? बापट सरांनी जशी स्वप्न दाखवली तसं वास्तवही दाखवलं आणि त्यातूनच सरांच्या लेखणीतून अवतरली पेशवेकालीन शैलीतली विसाजी पंताची बखर. कविवर्य बापटांनी लिहिलेल्या कविता, गाणी बहुपरिचित आहेतच, त्यांचं गद्यही विपुल प्रमाणात आहे. आणि साधना प्रकाशनने या जन्मशताब्दी निमित्त अनेक पुस्तकांचं पुनर्मुद्रणही केलेलं आहे आणि ही सगळी पुस्तकं आज इथे उपलब्ध आहेत हॉलच्या बाहेर, तर त्याचाही जरूर सगळ्यांनी लाभ घ्यावा. त्यांची आणखी एक खासियत म्हणजे त्यांनी समर्पक नावं दिलेली आहेत. म्हणजे नावं ठेवली नाहीत, नावं दिलेली आहेत, कारण नावं ठेवणं ही गोष्ट खूप सोपी असते, पण एखाद्या गोष्टीला, एखाद्या वस्तूला, एखाद्या वास्तूला, एखाद्या संस्थेला किंवा अगदी दुकानाला देखील समर्पक चपखल असं नाव देणं ही एक कलाच आहे, नाही का? अनेक घोषवाक्य, टॅगलाईन्स त्यांनी दिल्या. महाराष्ट्र टाइम्सचं पत्र नवे मित्र, लोकसत्ताचं लोकमान्य लोकशक्ती, ही घोषवाक्य वसंत बापट यांनीच दिली होती आणि अर्थात साधनाचं ब्रीदवाक्य देखील. अशी गद्य, पद्य, कॉपीरायटिंग करणारी सरांची लेखणी जेव्हा उपहासाकडे जाते तेव्हा त्यातून काय अवतरतं पाहूया. विसाजी पंताची बखर मधला एक छोटा भाग. अव्वल वजीरांच्या आगमनास तयारी करणे हे तो अगत्य. अव्वल वजीरांच्या आगमनास तयारी जय्यत करणे हे तो अगत्य. रुपये 6 लाख खर्चवून तयारी तो जंगी केली. हेलिकॉप्टर नामे लघु विमानक सिद्ध केले. उतारास्तव हेलिपॅड बांधवून मार्गही नित्य नूतन निर्मिले. शंकराजी चौहान साक्षात देवता तुल्य दर्शनास सहस्रावधी लोटले. चौहानांच्या चित्ताची अवस्था प्रसन्न राहो ये बुद्धीने गोरगरिबा सुख सोयी सिद्ध करण्याची तातडी सरकारी कारकुनानिकी केली. बाळ संतोषा खातर पाळणा घरही बांधले. रयतेस प्यावयास पाणी कितीये कोसावरून बैलगाड्यातून हजर केले. हकीम लोक बटव्यासह किती दाखल केले त्याची गणना नाही. ढोर मेहनत आनंदे करवून तमाम मजदुरासी नूतन हाजरी पुस्तिका सुपूर्द करवून तो 4 मासांचा हिसाबही फडणवीसांनी पुरता केला.
तलाठ्या हाती पुस्तक प्राप्ती होताच कष्टकरी जनतेस पुत्र प्राप्तीचा हरुष झाला. चव्हाणास ववाळणी झाली पाहिजेल एतदर्थ सुवासिनी नग 25 गटविकास सुभेदारीणी यांच्या हाताशी सजवून ठेविल्या. ते या उपरी कमिशनर, जिल्हाधिकारी, तहसीलदार, कमावीसदार ऐसे ऐसे मुख्य सर कामगार जातीने हजर होऊन चव्हाणांच्या मार्गाकडे ऐसे नजर लावून बैसले की जैसे मेघाकडे चातक. शंकराजींच्या देहास इजा न पोचावी म्हणून शिपाई, प्यादे आणि फौजदार किती 1,000 आणलेले होते. आसमंतातील डोंगर कड्यावरही शिपाई उभे. ते या कारणे आकाश माऊलीच खाकी परवरले व विला की कैसे ऐसा भ्रम पडिला. दुष्काळात गवताची काडी तगेना. तेथे पुष्पगुच्छ आणि गोंडे माळा कोठून आणाव्या ऐसी हालाखी आली नाही का की शहर पुण्याच्या फुल बाजारातून ठोक खरेदी सर कामगारांनी केली. वादंग मृदंग ऐसा वाजला. काँग्रेस आयचे अध्यक्ष एका जागी 2 प्रभू कंठी हार मी आधी घालणार, मी आधी ऐसी हामरी तुमरी झाली. अर्ज देणार 60 असामी होते. त्यास रांगेत खडे करून सक्त अंग झाडणी केली. राजे बहादर चव्हाण मध्यान्ह प्रहरास उड्डाण करून पाव घटिकेत मात्र शिवरी गावाची शीव धन्य करणार ऐसा हाकारा घेऊन सरकारी हुजरे डेरे दाखल झाले. आपले ढोल तापवून भराडी पवित्र्यात सिद्ध झाले. तो ऐसी वार्ता आली जैसी आकाशीची कुऱ्हाड. अव्वल वजिरांचा दौरा रद्द झाला ऐसी भुणभुण कर्ण पिशाचे लाविली. 2 प्रहरीचा टोल पडला की जैसे माथेयावरी घण. येत नाहीत ऐसा एकच कालवा झाला. अधिकाऱ्यांचे मुख मळीण झाले. सूर्य दर्शनाविना निवडुंग व घाणेऱ्या जेवी सुकतात तेवी अधिकाऱ्यांची चर्या दिसे. किंतु शंकराजींचा महिमा अपरंपार. ते येत नाहीत ऐशी वार्ता येताच गरीब रयतेचे चेहरे श्रीमंत दिसू लागले. अव्वल वजिरांच्या सवालास जवाब कैसे द्यावे याची तालीम जबर झालेली. किंतु आता ती कवायत रद्द. एतदर्थ मजुरांची खुशी झाली. ये प्रसंगी त्या खातर खास भोजनाची सिद्धता केलेली. तमाम स्त्री पुरुषे लेकरे बाळे सुखे नैव भोजन करू लागली. झाले काय झाले ऐसे अधिकाऱ्यास पुसता वर्तमान जाहीर झाले की लघु विमान नादुरुस्त. एतदर्थ मंत्रीवर्यास नसत. विमान नसे तो आपल्या लाडक्या ग्रामीण भागाची यात्रा तो घडेना ऐसा हाहाकार झाला. अवकाळाची पाहणी ना पुरंदरी झाली ना मराठवाड्यात. महात्मा गांधी तो नाम मात्राचा महात्मा. कोणाची कणव उत्पन्न होता पायी यात्रा करी ऐसा कद्रू. या युगीच्या महात्म्यांची गोष्ट त्यास कैसी जमावी ये विषयी कवी बोलवून गेले आहेत. राजाने राजा परिवागावे तत्व हे न सोडावे. अन्नाविण जन मरता आपण भोजन यथेच जोडावे. सिंहासनीची बसावे हिंडावे तर रथात हिंडावे. उडत विमानी दुर्बीण लावून दुष्काळ दुःख ढुंडावे. एकोणीसशे 60 साली महाराष्ट्राची स्थापना झाली आणि त्यावेळी दिल्लीत एक मोठा कार्यक्रम करायचा होता आणि बापट सरांनी निर्मिती केली महाराष्ट्र दर्शनची. महाराष्ट्र दर्शन, भारत दर्शन, शिवदर्शन असे उत्तमोत्तम कार्यक्रम त्यांनी तयार केले. हे कार्यक्रम आशयघन तर होतेच पण दिसायलाही सौष्ठवपूर्ण, अक्षरशः डोळ्यांचं पारणं फेडणारे. आज आपण बिग इव्हेंट्स, मेगा इव्हेंट्स असे मोठमोठे शब्द वापरतो आणि मला असंही वाटून जातं की ह्या सगळ्या भव्यत्वाची रुजवात कुठेतरी बापट सरांच्या त्या कार्यक्रमात होती का? अर्थातच कार्यक्रम कितीही भव्य दिव्य असला तरी त्याचा गाभा हा तितकाच सकस असायचा.
या कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांच्या चमूबरोबर बापट सरांनी अक्षरशः संपूर्ण भारत पिंजून काढला. त्यांनी जरी भारतभर भटकंती केली तरी त्यांची पावलं पुन्हा याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये वळली. भारतातल्या लहान मोठ्या सौंदर्यावर ते भाळले, पण माय मराठीच्या मरहट्ट्याच्या हट्टासाठी देखील ते जागले. परराज्यातील कुणी आपल्याला विचारलं की कसा आहे हो महाराष्ट्र तुमचा, तर मला वाटतं त्याचं वर्णन करण्यासाठी बस ये एक कविता काफी है, अशी ही कविता आपण ऐकणार आहोत. आणि त्यानंतर महाराष्ट्र दर्शन या कार्यक्रमातलं 5 नद्यांचं वर्णन करणारं एक नृत्यही ऐकणार आहोत. आणि बरं का, ह्या नृत्याच्या आधी एक आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. इथे जे ज्येष्ठ जाणकार आहेत ते हा आवाज ओळखतीलच. हा आवाज कोणाचा आहे हे मात्र मी आत्ता सांगणार नाही आहे. 5 नद्यांचं वर्णन करणारं नृत्य जे आहे त्याचं संगीत आहे राम वढावकर यांचं, ते आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी ऐकूया महाराष्ट्राची ही भव्य कविता, केवळ माझा सह्यकडा. केवळ माझा सह्यकडा. भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्यकडा. भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्यकडा. गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजन रायगडा. गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजन रायगडा. तुमच्या आमच्या गंगा यमुना केवळ माझी भिवर थडी. प्यार मला हे कभिन्न कातळ, प्यार मला छाती निधडी. मधुगुंजन लखलाभ तुम्हाला, बोल रांगडा प्यार मला. ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते, तुक्याचा आधार मला. धिक तुमचे स्वर्गई साती, इथली चिंबी नमी माती. या मातीचे कणलोहाचे तृणपात्यांना खडग कळा. या मातीचे तृणलोहाचे तृणपात्यांना खडग कळा. कृष्णेच्या पाण्यातून अजूनही वाहत असे लावा सगळा. कबीर माझा, कबीर माझा, तुलसी माझा, ज्ञानेश्वर परी माझाच. जय देवाचा जय बोला परी माझा नाम्याचा नाच. जनी जनार्दन बघणारा तो, एका हृदयी एकवटे. जनाबाईच्या ओवीमध्ये माझी मजला खूण पटे. इंद्रायणीच्या डोहामधली गाथा ओली ती ओली. ती माझी मी तिचाच ऐशी, जवळीक कायमची झाली. भक्तीचा मेळा दाटे चोख्याची पैरण फाटे. भक्तीचा मेळा दाटे चोख्याची पैरण फाटे. निर्गुण मानवतीची पूजा करणारे करू देत भले. माझ्यासाठी भीमा काठी भाव भक्तीची पेठ खुले. भाव भक्तीची पेठ खुले. रामायण तर तुमचे आमचे, रामायण तर तुमचे माझे. भारत भारतवर्षाचे, छत्रपतींची वीर कहाणी निदान माझ्या हर्षाचे. रजपूतांची विक्रमगाथा तुमच्या परी मजला रुचते. हृदयाच्या हृदयात परंतु बाजीची सुचते. अभिमन्यूचा अवतारच तो होता माझा जनकोजी. अभिमन्यूचा अवतारच तो होता माझा जनकोजी. दत्ताजीचा शेवटचा तो शब्द अजूनी हृदया माझी. बच जाए तो और लढे, बच जाए तो और लढे. पाऊल राहील सदा पुढे. तुम्हास तुमचे रुसवे फुगवे घ्या सगळा नाजूक नखरा. तुम्हास तुमचे रुसवे फुगवे घ्या सगळा नाजूक नखरा. माझ्यासाठी राहील गाठी मरहट्ट्याचा हट्ट खरा. मरहट्ट्याचा हट्ट खरा. तुमचे माझे ख्याल तराणे दोघेही ऐकू गजला. तुमचे माझे ख्याल तराणे दोघेही ऐकू गजला. होनाजीची सोन लावणी वेड लावते परिमजला. होनाजीची सोन लावणी वेड लावते परिमजला. मृदुंग मोठा सुमुदर बोले मंजुळ वीणा अनमुरली. थाप टफाची कडकडता परी पाही माझी फुरफुरली. थाप दफाची कडकडता परी बाही माझी फुरफुरली. कडाडणारा बोल खडा जो दरी दरी मधुनी घुमला. उघडून माझ्या हृदय कवाडा तोच पवाडा दुमदुमला. उघडून माझ्या हृदय कवाडा तोच पवाडा दुमदुमला. तटटा तुट्टी बंद भिवईवर चढते धुंद.
औट हात दे हात अचानक वादळ घुसमटून जाते. औट हात दे हात अचानक वादळ घुसमटून जाते. उचंबळे हृदयात पुन्हा ते इतिहासाची दृढ नाते. कळे मला काळाचे पाऊल, कळे मला काळाचे पाऊल, द्रुत वेगाने पडती पुढे. कळे मला क्षितिजाचे वर्तुळ, क्षणोक्षणी अधिकचे उघडे. 10 दिशांचे तट कोसळले, ध्रुव दोन्ही आले जवळी. मीही माझे बाहू पसरून अवघ्या विश्वात एकवळी. विशाल दारे माझ्या घरची, खुशाल ही राहोत खुली. विशाल दारे माझ्या घरची, खुशाल ही राहोत खुली. मज गरिबाची कांबळ वाकळ, सगळ्यांसाठी अंतरली. भाबड्या हृदयात तेवत आहे ती ज्योत, भाबड्या हृदयात तेवत आहे जी ज्योत. ती विझवाया पहाल कोणी, मुक्त करून झंझावात. कोटी कोटी छात्यांचा येथे कोट उभारू निमिषात, कोट उभारू निमिषात. भव्य हिमालय तुमचा आमचा, केवळ माझा सह्यकडा. गौरी शंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा, मनात पूजिन रायगडा. कृष्णा, गोदा, भीमा, प्रवरा आणि इंद्रायणी महाराष्ट्र देशाच्या ललाटीच्या ह्या भाग्यरेखाच आहेत. या नद्यांच्या तीरावरती महाराष्ट्राचं भाग्य फुललं आणि त्याचं भविष्यही याच नद्यांच्या तीरावरती फुलणार आहे.
जनी जनार्दन भीमा तटी वाळवंटी भागवता दाटी भीमा तटी वाळवंटी भागवता दाटी एक कानडा तिष्ठतो पुंडलिकासाठी एक कानडा तिष्ठतो पुंडलिकासाठी भीमा तटी वाळवंटी भागवता दाटी भीमा तटी वाळवंटी भागवता दाटी सावळ्याच्या मुखावरी कोटी सूर्यप्रभा सावळ्याच्या मुखावरी कोटी सूर्यप्रभा युगे 28 विठू विटेवरी उभा युगे 28 विठू विटेवरी उभा भीमा तटी वाळवंटी भागवता दाटी भीमा तटी वाळवंटी भागवता दाटी हीच सावळी कृष्णा माई नृसिंह कावरी हीच सावळी कृष्णा माई नृसिंह कावरी इथे दिसावे दत्त दिगंबर अक्षय औदुंबरी हीच सावळी कृष्णा